कप केलेला आहे आणि चाललोय लग्नाला. राष्ट्रपती तयारी झालेली आहे आणि मस्त अशी साडी छान घातलेली आहे. लग्नाला दीदी पण आहे सोबत. ते रे काही जगा नकोस चिंबर झाली येऊन येत नव्हती बरं चांगली भारी निवांत आली निवांत आलो. इतक्या लवकर येऊ म्हणून ना आज मला वाटत 3 वाजता उतरतो आपण बरोबर. सांगा 3 अडीच 12:30 घेतली पवन बाय बाय कर. आम्ही लग्नाला आलो का तिनं तो आल्या हॅलो तरीच आहे ना आमची मजा करते. हा भाऊ भाऊ आहे का राधा इकडे एक वेळेस आलेले काका. तुझे भाऊ दादा आहे सीता आहे. भाऊ हा भाऊ किती खेळ आहे 5 वाजे 5 आज अर्धा घंटा भरपूर उशिरा येईल मला.
नमस्कार सर्वांना, हर्षभूमी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर आता इथे संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि लग्न होतं दुपारचं 12:30-1 वाजेपर्यंत आणि आता लागले संध्याकाळच्या 5:30ला लग्न. आणि लग्न लागलं ना, असे ना धूम ठोकली ना हॉलमधून तर डायरेक्ट बसमध्ये बसायला, कारण की ना पहिली बस निघणार होती आणि ना मग गर्दी होईन म्हणून अशी धूम ठोकली ना. असं पळत पळत आलो जोरात, पण तो व्हिडिओ केलाच नाही कोणी. तर हे बघा, हर्षू आता शूट करत आहे, तिचे पप्पा ते बसलेले आहे आणि त्यामागे मी दीदी बसलेलं आहे आणि बाकीचे सगळे आमचे महिला मंडळ व आमचे पुरुष मंडळ बसलेले होते. आणि ना इतकं छान वाटत होतं ना, निसर्गरम्य वातावरण होतं. आणि मेन म्हणजे ना धूम ठोकायचं एकच मेन महत्त्वाचं म्हणजेच की 3 तासाचा प्रवास होता. तिथून 6:30ला निघालो आणि 6 वाजेला निघलो आणि 8 वाजले होते घरी येण्यासाठी. खूपच रात्र झाली होती आणि ना लग्नालाही भरपूर उशीरच झाला होता. आता कसं आहे की जायचंही खूप 3 तास प्रवास, यायचे 3 तास आणि आणखीन नवरदेवसोबत जो DJ वगैरे लावून एन्जॉय करतात सगळेच, तर मग तो वेगळा टाईम जातो. तर असा भरपूर वेळ गेला आणि आता आहे ना आम्ही परतत आहे घरी. आणि ते सोमठाण्याचं तळ आहे असं हर्ष तुम्हाला सांगत होती. पण आहे ना गाडीमध्ये सगळ्यांचा आवाज किलबिल किलबिल जास्त येत होता, म्हणून मी म्यूट आवाज केलेला आहे. आणि तुम्हाला जर आजचं आमच्या शुभ मामाचं लग्न आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्कीच करा. आता जातोय घरी आणि खूप सारखं दमल्यासारखं झालं होतं, कारण की प्रवास करूनही जास्त बोर होतं आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून आणखीनच भयंकर वातावरण. तर हे बघा, आता आम्ही आलो आहे रेल्वे चौकीजवळ. तरी ते रेल्वे चालली होती, तर हर्षूनं छान असं ते शूट केलं आणि एवढा भारी व्ह्यू वाटत होता ना. तर खूप छान आणि मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि तुम्ही पहिले मगाशी बघितलंच असेल की ज्यावेळेस आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि त्याच्यात ना मस्त भारी भारी आपल्या बाबाचे गाणे लावले होते, म्हणून त्याच्यावर सगळ्यांनी, म्हाताऱ्या माणसाने सुद्धा आणि आम्ही सुद्धा, चांगला महिला मंडळाने डान्स केला, कारण की बाबाचं गाणं म्हटलं की अंगात रक्त उसळते. तर चला मग, असा आजचा आमचा लग्नाचा दिवस एवढा भारी गेला ना. खूप छान लग्नही झालं आणि मस्त. तर चला, हर्ष बघा किती तुम्हाला एक दाखवत आहे, ॲटिट्यूड मारती ती बरं का. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.